जय शिवराय मित्रांनो. प्रत्येक मुलगी आपल्याला दादा म्हणते. ती कशासाठी म्हणते याचा कधी तुम्ही विचार केलाय? त्या प्रत्येक मुलीची व्यथा, दादा म्हणण्याचं कारण, तिची व्यथा मी माझ्या कवितेतून मांडत आहे की तिला स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाला दादा म्हणावं लागतं. की तिला स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाला दादा म्हणावं लागतं. अहो, तिला माहिती असतं आपण दादा म्हणूनही एखादा नराधम आपल्यावर हात टाकणाराच असतो. अहो, तिला माहिती असतं आपण दादा म्हणूनही एखादा नराधम आपल्यावर वाकडी नजर टाकणाराच असतो. या काळामध्ये कोण धुतल्या तांदळासारखा असतो का? अहो, या काळामध्ये कोण धुतल्या तांदळासारखा असतो का? पोटच्या मुलीवर हात टाकणारा कुठे बाप असतो? की या काळामध्ये कोण धुतल्या तांदळासारखा असतो का? पोटच्या मुलीवर हात टाकणारा कुठे बाप असतो का? मला तुम्हा सगळ्यांना विचारायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये नात्याला खरंच किंमत नसेल का? अहो, की येणाऱ्या काळामध्ये नात्याला खरंच किंमत नसेल का? या या अशा नराधमांना प्रत्येक स्त्रीमध्ये वेश्याच दिसेल का? की या अशा नराधमांना 9 वर्षाच्या मुलीमध्ये पण, लहान चिमुकलीमध्ये पण मादी दिसेल का? हा असा नराधमी विचार कुठेतरी थांबलाच पाहिजे. हा असा नराधमी विचार कुठेतरी थांबलाच पाहिजे. गेलेला शिवकाळ परत आलाच पाहिजे. म्हणून मी शिवविचारांची सेना घेऊन अन्यायाशी घेतो लढा. बलात्कारी नराधमांना शिकवीन मी माझ्या लेखणीतून पुन्हा पुन्हा धडा. अशा बलात्कारी नराधमांना शिकवीन मी माझ्या लेखणीतून पुन्हा पुन्हा धडा.